सर्वप्रथम सर्वांना सुप्रभात। सन्माननीय व्यासपीठावर उपस्थित प्रशालेच्या मुख्याध्यापिका सन्माननीय श्रीमती रणनवरे मॅडम, सन्माननीय उपमुख्याध्यापक श्री सांगले सर, सन्माननीय पर्यवेक्षक द्वयी श्री एम.व्ही. कुंभार सर, सौ डगे मॅडम, शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी वर्ग आणि माझ्या प्रिय बालमित्र हो, आज 3 जानेवारी बालिका दिन म्हणजेच क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांचा जन्मदिन। आज भारतातील प्रत्येक स्त्री सुशिक्षित आहे, स्वतःचे विचार ती ठामपणे मांडते, स्वतःचे निर्णय स्वतः घेऊ शकते आहे आणि मुख्य म्हणजे आजची स्त्री प्रत्येक गोष्टीत सज्ञान आहे। यामागचं सगळ्यात महत्त्वाचं व्यक्तिमत्व अंधाराकडून प्रकाशाकडे येणारी एक ज्योत आणि ती म्हणजे क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले। सर्वप्रथम त्यांना माझा मानाचा मुजरा। उद्धारण्या भारतमातेच्या लेकी, माय दिली तू सुखाला आहुती, माय दिली तू सुखाला आहुती, सावित्री माई तुझ्यामुळेच ग, सावित्री माई तुझ्यामुळेच ग, तेवते आहे जगती ज्ञानज्योती, तेवते आहे जगती ज्ञानज्योती। ज्या काळात स्त्रीला समाजात मानाचे स्थान मिळत नव्हते, शिक्षणापासून आणि स्वातंत्र्यापासून दूर ठेवून स्त्रीला परावलंबी आणि पारतंत्र्यात ठेवले जात होते, समाजात दारिद्र्यता, विषमता, अज्ञान, अंधश्रद्धा आणि अस्पृश्यता खचून भरलेली होती। समाज पिळवणूक, फसवणूक, कर्मठता अशा एक ना अनेक समस्यांनी ग्रासलेला होता। हे सांगून देखील खरे वाटणार नाही, कोणते स्वातंत्र्य तर जाऊ द्या, पण शिकणे आणि शिकवणे हे पाप समजले जाईल। अशा अंधकाराने भरलेल्या समाजात 3 जानेवारी 1831 रोजी सातारा जिल्ह्यातील नायगाव येथे एका तेजाचा उदय झाला। या सूर्यनारायण रूपी तेजाचे नाव देखील सूर्याच्या एका नावापैकी होते, ते म्हणजे सावित्री। त्या काळी बालविवाह करण्याची प्रथा होती, त्यामुळे वयाच्या 9व्या वर्षीच सावित्रीबाईंचं लग्न लावून देण्यात आले। पण भाग्याची गोष्ट म्हणजे ज्यांच्यासोबत सावित्रीबाईंचे आयुष्य जोडले गेले ते क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले। फुलेंनी आपल्या परिस्पर्शाने सावित्रीबाईंच्या आयुष्याचे सोने केले। सावित्रीबाईंचा स्वभाव लहानपणीच धाडसी, जिद्दी, स्वाभिमानी होता। त्याचे हेच गुण अन्यायाविरुद्ध लढताना व समाजात संघर्ष करताना त्यांच्या कामी आले। लग्नापूर्वी काही न शिकलेल्या सावित्रीबाईंनी लग्नानंतर 1 वर्षातच ज्योतिबांच्या प्रेरणेने शिक्षणाला प्रारंभ केला। ज्योतिबांना माहीत होते की स्त्री शिक्षणाचे काम सावित्रीबाई उत्तम प्रकारे करू शकतात, म्हणून प्रथम त्यांनी सावित्रीबाईंना शिक्षण देण्याचे निश्चित केले, त्यांना शिक्षित केले। त्यानंतर 1848 साली महात्मा फुलेंनी पुण्याच्या भिडेवाड्यात मुलींची पहिली शाळा उघडून स्त्री शिक्षणाची मुहूर्तमेढ रोवली। पण त्यावेळी मुलींना शिकवायचे धाडस कोण करेना। अशा वेळी सावित्रीबाई शाळेत जाऊन मुलींना शिकवू लागल्या। बायकांनी शिकणे हे महापाप आणि त्यांना शिकवणे म्हणजे महाभयंकर पाप असे समजले जायचे। सावित्रीबाई शाळेत मुलींना शिकवायला जाऊ लागल्या की काही अतिकर्मठ लोक त्यांच्यावर दगड, शेण, चिखल फेकीत, पण सावित्रीबाईंनी या सर्व छळाला शांतपणे तोंड देऊन मुलींना शिक्षण देण्याचे कार्य चालू ठेवले। सावित्रीबाईंनी प्रथम शिक्षिका, त्यानंतर मुख्याध्यापिका म्हणून काम केले। स्त्री शिक्षणाबरोबरच सावित्रीबाईंनी अनेक रूढी परंपरा यांच्यामध्येही सुधारणा केल्या। त्याचसोबत त्यांनी अनेक कविता व अभंग लिहिण्यास सुरुवात केली। त्यांचा काव्य फुले हा कविता संग्रह प्रसिद्ध आहे। त्यांची अनेक पुस्तके देखील प्रकाशित झाली। सावित्रीबाई ह्या पहिल्या शिक्षिका, मुख्याध्यापिका व लेखिका म्हणून ओळखल्या जातात।
पुढे 1897मध्ये प्लेगची भयंकर साथ आली असताना त्यांनी आपल्या स्वतःच्या प्रकृतीची पर्वा न करता प्लेग लागण झालेल्यांसाठी काम केले. दुर्दैवाने त्या स्वतःच प्लेगच्या भीषण रोगाने बळी ठरल्या आणि 10 मार्च 1897मध्ये त्यांचे निधन झाले. सावित्रीबाई यांचे निधन जरी झाले असले तरीही आज त्या प्रत्येक स्त्रीमध्ये तिचा आत्मविश्वास, ज्ञान व सरस्वती बनून जिवंत आहेत. आज समस्त स्त्रीवर्ग सावित्रीबाईंचा ऋणी आहे. स्त्री शिक्षणासाठी सावित्रीबाईंनी सोसलेल्या हाल अपेष्टांची कल्पनासुद्धा आज आपण करू शकत नाही. आज प्रत्येक स्त्री कोणताही लेख वाचू शकते याचे कारण सावित्रीबाई फुले आहेत. म्हणून आजच्या प्रत्येक स्त्रीला स्वतःला सावित्रीबाईचे लेख म्हणून घेण्यात अभिमान वाटतो. अशा या सावित्रीमाईला माझे कोटी कोटी प्रणाम. शेवटी एवढेच म्हणेन, तू क्रांतिज्योती, तू क्रांतिज्योती, तू धैर्याची मूर्ती, तू धैर्याची मूर्ती, तू ज्ञानाई, तू ज्ञानाई. तुझ्या ऋणातून कशी होऊ मी उतराई, तुझ्या ऋणातून कशी होऊ मी उतराई. मिळाला हक्क शिक्षणाचा, मिळाला हक्क शिक्षणाचा तुझ्या कष्टामुळे, मिळाला हक्क शिक्षणाचा तुझ्या कष्टामुळे. आद्य आणि वंद्य तू आमची लाडकी सावित्रीमाई, आद्य आणि वंद्य तू आमची लाडकी सावित्रीमाई. धन्यवाद. मित्रो, आजच्या दिनाचं औचित्य साधून आपल्या शाळेतील एक गुणवंत विद्यार्थिनी कुमारी स्पृहा साचे आपल्यासमोर एक छान अशी कविता सादर करते. ऐकूया स्पृहा काय म्हणते ती. सर्वांना माझा नमस्कार. सन्माननीय व्यासपीठ, आदरणीय गुरुजन आणि माझ्या बालमित्रांनो, माझे नाव स्पृहा सुनील चाचे. इयत्ता 5वी क मधून आज मी तुमच्यासमोर बालिका दिन निमित्ताने सावित्रीबाई फुले यांच्यावर केलेली कविता सादर करणार आहे. स्त्रियांच्या शिक्षणाची खरी सावित्री तूच कैवारी. तुझ्याचमुळे शिकत आहे आज प्रत्येक नारी. शिक्षणाच्या स्वर्गाचे जिने उघडले दार, तीच सावित्री आज जगाची शिलेदार. सोसूनिय अनंत यातना शिकवलेस तू स्त्रियांना. धन्य धन्य होतो आम्ही थोरवी तुझी गातना. चिखल माती शेण गोळे फेकले, जरी अंगावरती समाजाने सर्व झेलले सावित्रीने. स्त्रियांच्या अंधाऱ्या जीवनात पेटवली ज्ञानाची ज्योती. म्हणून तर आज जगती अमर आहे सावित्री. धन्यवाद. आजच्या बालिका दिनी कुमारी स्पृहाने केलेली कविता खूपच सुंदर आणि डोळ्यात अंजन घालणारी अशी आहे. कुमारी स्पृहासाठी आपण शुभेच्छा देऊया. तिनं सुंदर अशी कविता सादर केली, त्याबद्दल तिचं अभिनंदन करूया. अभिनंदन टाळी तालशी सुरू.